असणारे काय मागणी करते राज्य सरकारकडे? तर ही घटना अत्यंत धक्कादायक आहे, म्हणून तातडीने बस स्टँडला आले, आगार व्यवस्थापनाला भेटायला गेले. तर आगार व्यवस्थापन 2 दिवसापासून रजेवर आहे. त्यांची जी ड्युटी ज्या महिलेवर दुसऱ्या ठेवलेली आहे तिला याची कुठलीही कल्पना नाही. मुळामध्ये पोलिसांचं आगाराच्या आत सुरक्षा करण्याचं काम नाही आहे, आगाराच्या व्यवस्थापनांचं लोकांचं काम आहे. पहिल्यांदा आगार व्यवस्थापनाला निलंबित केलं पाहिजे. त्यांच्या ढिसाळ कारभारामुळे, त्यांच्या हलगर्जीपणामुळे हा गुन्हा घडलेला आहे. आता राहिला पोलिसांचा विषय. स्वारगेट पोलीस स्टेशनला आलेली आहे त्याचीच माहिती घ्यायला. त्यांना तो आरोपी आयडेंटिफाईड झालेला आहे आणि त्याला ते तातडीने आत्ताच्या म्हणजे लवकरात लवकर पकडतील असं सांगण्यात आलेलं आहे पोलिसांकडनं. पण मुळात आगारचं जे व्यवस्थापन आहे, त्यांचे CCTV आहेत, रात्रीचे जे नाईट ड्युटीला लोक होती, हे सगळे तिथं काय करत होते? त्यांची जबाबदारी नाही आहे का की आपल्या इथं काय चाललेलं आहे, कोण आले कोण नाही आले? आणि जो काही हा गुन्हेगार आहे सराईत, तो त्या महिलेला बसमध्ये कसा काय घेऊन गेला, त्या बसची ड्रायव्हर कोण, त्या कंडक्टर कोण, त्याची चावी कशी मिळाली, ह्या सगळ्याची माहिती घेऊन पुढे बोलणं योग्य राहणार आहे. पण तातडीने आरोपीला अटक करणे आणि ज्यांनी याच्यात हलगर्जीपणा केले ते आगार व्यवस्थापनाला निलंबित करण्याची पहिली माझी मागणी आहे. तो सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर येते आणि आता असं मागणी केली जाते की राज्य सरकारने लवकरात लवकर महिलांच्या संदर्भात कडक धोरण केलं पाहिजे असे विरोधकांकडून. सराईत गुन्हेगाराला आत आल्यानंतर आगार सुरक्षा कर्मचारी किंवा ज्यांच्यावर आगाराची जबाबदारी आहे ते झोपले होते का? ते रिस्पॉन्सिबल आहेत. म्हणूनच त्यांच्यावर कामामध्ये हलगर्जीपणा केला म्हणून निलंबन कारवाई करणं गरजेचं आहे. सरकारकडे काय मागणी करतात? सरकारकडे हीच मागणी आहे की एकतर आगार डिपार्टमेंटला त्यांचं कर्तव्य त्यांनी चोख बजावलं पाहिजे आणि अशा घटना घडल्या नाहीत पाहिजे. जर अशा घटना घडल्या तर महिला प्रवास कसा करतील? म्हणजे जी अत्याचारित महिला आहे ती खूपच साधी आहे, म्हणजे खूपच चूक तिने भिवून प्रतिकारसुद्धा केला नाही, परंतु नशिबाने ती स्वारगेट पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला आलेली आहे. त्याच्यामुळे असे प्रकार होऊ नये, गुन्हेगारांवर पुणे पोलिसांनी प्रतिबंधक कारवाया करणे, पेट्रोलिंग वाढवणे, या सगळ्या गोष्टी, कारण का गुन्हे घडले नाहीत त्याच्या आधी जर प्रतिबंधक कारवाई केली तर आपण ही गुन्हेगारी आटोक्यात आणू शकू. एवढं तर काम पोलीस यंत्रणा सक्षमपणे नक्की करेल आणि पालकमंत्र्यांकडे सुद्धा हीच मागणी आम्ही केलेली आहे.